संघर्ष फास्ट न्यूज सदैव आपल्या सेवेत। जिल्हा काँग्रेसच्या वतीने शहापुरात कॅन्डल मार्च। नीट पेपर फुटी प्रकरणी धर्मेंद्र प्रधान यांच्या अटकेची मागणी। नीट तसेच विविध स्पर्धा परीक्षांच्या पेपर फुटी प्रकरणामुळे देशभरातील विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेल्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटी व शहापूर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने शहापूर येथे कॅन्डल मार्चचे आयोजन करण्यात आले। या मार्चद्वारे मृत विद्यार्थ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली तसेच विविध मागण्यांसाठी केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यात आले। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या निर्देशनानुसार आयोजित करण्यात आलेल्या या कॅन्डल मार्चचे आयोजन ठाणे जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष इंजिनियर चेतनसिंह पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शहापूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष जितेश विशे यांच्या पुढाकाराने करण्यात आले। हा मार्च डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथून सुरू होऊन शिवतीर्थ शहापूर येथे समाप्त झाला। समारोपानंतर उपस्थित मान्यवरांनी आपली मनोगती व्यक्त केली। यापूर्वी शहापूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष जितेश विशे यांनी शहापूर पोलीस ठाण्यात लेखी निवेदन सादर केले होते। या निवेदनात पेपर फुटी प्रकरणासाठी जबाबदार असलेल्या केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेऊन त्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी। नवी दिल्लीतील जंतर मंतर आंदोलनादरम्यान विद्यार्थी व निदर्शकांवर दाखल झालेले गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत तसेच या प्रकरणातील मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांना श्रद्धांजली अर्पण करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांची व देशाची जाहीर माफी मागावी अशा मागण्या करण्यात आल्या असल्याचे काँग्रेसच्या निवेदनामध्ये नमूद करण्यात आले। यावेळी जिल्हाध्यक्ष इंजिनियर चेतनसिंह पवार यांनी मोर्चाचे नेतृत्व करत मार्गदर्शन केले तर शहापूर तालुकाध्यक्ष जितेश विशे यांनी प्रास्ताविक करून कॅन्डल मार्च यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले। या कॅन्डल मार्चचे काँग्रेस नेते अनिल निचिते, मुरबाड तालुकाध्यक्ष अनिल चिराटे, महिला जिल्हाध्यक्ष जान्हवी देशमुख, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष आसिफ शेख, भिवंडी तालुकाध्यक्ष नितीन चंदे, युवक जिल्हाध्यक्ष असगर अली खान, ओबीसी जिल्हाध्यक्ष तुषार देसले, शहापूर युवक काँग्रेस अध्यक्ष अंकुश भोईर, अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष अब्दुल शेख, सरचिटणीस जयवंत पाटेकर, उपाध्यक्ष नितीन पाटोळे, देवेंद्र भेरे, दशरथ तारमळे, बिपिन भावार्थे, नथू विशे, यासिन शेख, जयवंत हरड, दिलीप कराळे, अविनाश सातपुते, संतोष साळवे, मोरेश्वर पाटील, अरुण जोशी, ओंकार घोडविंदे यांसह काँग्रेसचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। तसेच सामाजिक कार्यकर्ते, समाज सुधारक, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ज्येष्ठ नेते काशीनाथ तिवरे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी मोहपे आणि विविध क्षेत्रांतील नागरिकांनी या कॅन्डल मार्चमध्ये सहभाग नोंदवला। कार्यक्रमाच्या शेवटी मृत विद्यार्थ्यांना श्रद्धांजली अर्पण करून राष्ट्रगीताने कॅन्डल मार्चची सांगता करण्यात आली। संघर्ष फास्ट न्यूज अंकुश भोईर इनकलाब जिंदाबाद, इनकलाब जिंदाबाद, इनकलाब जिंदाबाद। राहुल जी संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। राहुल जी संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम। छत्रपति शिवाजी महाराज की जय, छत्रपति शिवाजी महाराज की जय, छत्रपति शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, वंदे मातरम, वंदे मातरम, छत्रपती शिवाजी महाराज की जय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो, अरे आवाज दो, एक एक, आवाज दो। आपण जो कार्यक्रम घेतलेला आहे तो कार्यक्रम म्हणजे या देशामध्ये जवळपास 25 ते 26 विद्यार्थ्यांचं बलिदान या ठिकाणी दिलेलं आहे आणि त्या बलिदानातून ही कालची विजयाची क्रांतीची ज्योत त्या ठिकाणी पेटलेली आहे। मी सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांचे या ठिकाणी अभिनंदन करेन, त्या ठिकाणी त्यांचे आभार मानेल की आपण हा विजय आपल्या लढ्यामुळे, आपल्या सातत्यामुळे या ठिकाणी झाला आणि खरोखर भविष्यामध्ये या अशा लढ्यांची ज्यावेळेस गरज असेल त्यावेळेस अशाच विद्यार्थ्यांनी, युवकांनी मध्ये येण्याची आवश्यकता आहे असं मला या ठिकाणी वाटतंय। आज धर्मेंद्र प्रधान यांचा काल जरी राजीनामा झाला असला तरी देखील
तरी देखील धर्मेंद्र प्रधान यांना पेपर फुटी, मला वाटतं जवळपास 152 ते 53 वेळा त्या ठिकाणी पेपर फुटी झाली. या पेपर फुटीमध्ये त्यांना मुख्य आरोपी केलं पाहिजे आणि मुख्य आरोपी करून त्या ठिकाणी त्यांना जेलमध्ये टाकलं पाहिजे आणि त्यांच्या साथीदाराला त्या ठिकाणी जेलमध्ये टाकलं पाहिजे. या विद्यार्थ्यांना या आंदोलनाच्या वेळेस जी अमानुष मारहाण त्या ठिकाणी झाली, या मारहाणीला जबाबदार असणारा एकमेव व्यक्ती म्हणजे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा. आपल्याला माहित असेल, दिल्ली केंद्रशासित प्रदेश असल्यामुळे दिल्लीचं सगळं पोलीस यंत्रणा ही केंद्रीय गृहमंत्र्याकडे असते आणि त्याचा जबाबदार व्यक्ती ही जी मारहाण झाली, मला वाटतं उच्च शिक्षित, सुशिक्षित, ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट, MPSC, UPSC असतील, त्या ठिकाणी इंजिनिअरिंग असतील, डॉक्टर असतील, अशा वेगवेगळ्या परीक्षांच्या तयारी करणाऱ्या युवकांना त्या ठिकाणी मला वाटतं अमानुष पद्धतीने मारहाण करण्याचं काम या पोलिसांनी केलं आणि त्याला जबाबदार म्हणजे अमित शहा आहेत. त्यामुळे याच्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा राजीनाम्याची मागणी या ठिकाणी या भर पावसाच्या या उत्साहामध्ये या ठिकाणी मी करत आहे. तिसरी गोष्ट म्हणजे जे विद्यार्थ्यांवर आंदोलक विद्यार्थ्यांवर जे गुन्हे त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत, ते गुन्हे या ठिकाणी मागा घेण्याची भूमिका सरकारने त्या ठिकाणी घेतली पाहिजे, ही देखील मागणी काँग्रेस पक्षाच्या वतीने या ठिकाणी मी करत आहे. आणि तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी परीक्षा पे चर्चा करतात, त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात, त्या ठिकाणी महिलांच्या सन्मानाची गोष्ट करतात, त्यांच्याच नेतृत्वामधल्या सरकारने या ठिकाणी विद्यार्थ्यांना अत्यंत अमानुष पद्धतीने मारहाण केली. या ठिकाणी महिला विद्यार्थिनींना त्या ठिकाणी अमानुष पद्धतीने नको त्या जागेवर मारहाण करण्याचं काम त्या ठिकाणी केलं. त्यामुळे या नरेंद्र मोदींनी या सगळ्याची नैतिक जबाबदारी घेऊन त्या ठिकाणी माफी मागण्याचं काम या ठिकाणी या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी त्या ठिकाणी केलं पाहिजे. माफी मागो, माफी मागो, नरेंद्र मोदी माफी मागो, माफी मागो, माफी मागो, नरेंद्र मोदी माफी मागो, माफी मागो, माफी मागो, नरेंद्र मोदी माफी मागो. ही भूमिका या ठिकाणी ठाणे जिल्हा ग्रामीण काँग्रेसच्या वतीने या ठिकाणी मी करत आहे. आपले सगळ्यांचं शहापूर तालुक्याचं जे आपल्या जिल्ह्याभरातून मला वाटतं भिवंडी असेल, मुरबाड असेल, अंबरनाथ असेल, बदलापूर असेल, जे प्रतिनिधी या ठिकाणी आहेत, त्या सगळ्यांचं मनापासून आभार या ठिकाणी व्यक्त करतो. संयोजकांचा विशेष करून मनापासून आभार व्यक्त करतो की आपण अत्यंत चांगला असा कार्यक्रम घेतला. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मुरबाड. थँक्यू. भारत माता की. उपस्थित सर्व काँग्रेस प्रेमींचे, सर्व काँग्रेस पदाधिकाऱ्यांचे सर्वप्रथम स्वागत करतो. आज आपण या कॅन्डल मार्चच्या निमित्तानं सगळे इथे जमा झालात. खरं तर ठाणे जिल्हा काँग्रेस कमिटी व शहापूर तालुका काँग्रेस कमिटी, माननीय ठाणे जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंग पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाने आज आपण या ठिकाणी कॅन्डल मार्च जो घेतला आणि त्यासाठी आपण आज आता शिवतीर्थावर आपण जमलेलो आहोत. खरं तर फक्त कॅन्डल मार्च घेणं आणि हा कशासाठी घेणं हे प्रत्येकाच्या मनामध्ये एक शंका असेल. गेल्या अनेक दिवसापासून आपल्या जंतर मंतरवर चालू असलेल्या ज्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून आणि त्याची विजयी पताका जे धर्मेंद्र प्रधान जे आपले मिनिस्टर होते त्यांनी दिलेला राजीनामा आणि त्याचबरोबर खरं तर आपले जे काही विद्यार्थी यांनी केलेला संघर्ष आणि तो संघर्ष करत असताना त्यांचा झालेला त्यांनी इथे बलिदान दिलं आणि त्या बलिदानाला कुठेतरी आपण सलामी दिली पाहिजे. आणि म्हणून जिल्ह्याच्या वतीनं, शहापूर तालुक्याच्या वतीनं आपण इथे हा कॅन्डल मार्च खरं तर आज आयोजित केलं होतं. अनेक पेपर, नीट पेपर असतील, TET पेपर असेल, CBSE चे पेपर असतील, हे सतत लीक होत आहेत आणि या सगळ्याला जबाबदार ही व्यवस्था आहे. या व्यवस्थेला खरं तर आपण या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून, विद्यार्थ्यांनी या जेनझींनी त्यांना धडा शिकवलेला आहे आणि आपण या सगळ्यामध्ये विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे ही माननीय राहुलजींची भूमिका होती. आणि त्यासाठी माननीय हर्षवर्धन सपकाळ साहेबांनी, प्रांताध्यक्ष सपकाळ साहेब यांनी आदेश दिले आणि त्या आदेशांचं कुठंतरी पालन म्हणून माननीय जिल्हाध्यक्ष चेतनसिंग पवार साहेबांनी आम्हाला हा शहापूरमध्ये कॅन्डल मार्च दिला, त्याबद्दल मी सर्वप्रथम धन्यवाद करतो. अरे सीता मैया भी नाराज है, सीता मैया भी नाराज है विश्वगुरु तेरे काम से, सीता मैया भी नाराज है विश्वगुरु तेरे काम से, मंदिरों को लुटा जा रहे मेरे पति के नाम से. काय अवस्था असेल भारत देशाची सांगा तुम्ही आता.
अरे आम्हाला मंदिरं नको, आम्हाला शाळा पाहिजे. प्राथमिक शाळा इथं बंद होत आहेत आणि खाजगीकरण करून आमच्या मुलांची लूट केली जाते, आमच्या पालकांची लूट केली जाते. अशा वेळेस भारताला कुठे घेऊन चालले ते? आम्ही बोलत होतो महाराष्ट्र कुठे चालला, अरे महाराष्ट्र भारत सगळीकडे पाहिलं तर आज कुठे घेऊन चाललंय? आर्थिक मंदी येत आहे, भारतावर मोठं संकट येत आहे आणि आपली अवस्था अतिशय खराब, एखाद्या कोंबड्याचे पिस काढलेल्या कोंबड्याप्रमाणे अवस्था आपली झालेली आहे. लाचार झालेले आपले लाचार. आज कुठेतरी क्रांतीची ज्योत उभी राहिली, ती पण विद्यार्थ्यांच्यामुळे. नीटच्या परीक्षेमध्ये पेपर फुटीमध्ये जी काही अवस्था झाली, यामुळे विद्यार्थ्यांना जाग आली, जागृती निर्माण झाली आणि विद्यार्थी जंतर मंतरवर बसले. गेल्या 25 दिवसामध्ये 26 दिवसामध्ये 25 विद्यार्थी यांची आत्महत्या आणि तिथे गेलेल्या लाठीचार्जमुळे आज विद्यार्थी मरण पावलेले. अरे आता तरी लाजा वाटू द्या, अरे आता तरी लाजा वाटू द्या. हे देशाची व्यवस्था बदलती गेली पाहिजे. बळजबरी, ईव्हीएम, हुकुमशाही, तानाशाही या अनेक अशा घाणेरड्या मार्गाने देशातील जनतेला त्रस्त करून टाकलेलं आहे. मी तर बोलतो कुठेतरी व्हायला पाहिजे होतं आणि आज ते झालं. जोपर्यंत पिळवणूक जास्त होत नाही तोपर्यंत आमच्या भारतीयांना पण कळत नाही स्वातंत्र्य कधी मिळवायचं ते. खरं तर ते झालं, ते बरं पण झालं. का बरं झालं? तर लोकांच्या जागृती झाली. आज त्यांना कळून चुकलंय का आपली सत्ता हादरलेली आहे, आपल्याला कोणतरी बसलेलं आहे. नाहीतर अतिशय तानाशाहीप्रमाणे, हुकुमशाहीप्रमाणे राजवट चालू होती. जिथे बघावं तिथं त्यांचा हुकुमशाही पद्धत. आणि तुम्ही प्रशासनात पण हुकुमशाही, बळजबरी म्हणा, किती करावा. सगळ्यांकडे बघितलं तर आज प्रत्येक ठिकाणी बघितलं तर आज गरीब त्रस्त, आज तुमचा दुकानदार त्रस्त, तुम्हाला काहीच करता येत नाही. एवढी अवस्था बिकट. मी आज या निमित्ताने आज माझ्या शहापूर तालुक्यातील सर्व बांधव इथं उपस्थित राहिले. खरं म्हणजे आज काँग्रेसला या बळकटी देण्याची गरज आहे. जनतेने त्याला बळकट दिलं पाहिजे, तरच खऱ्या अर्थाने देशातला जो काही आपल्याला जो नेता आहे हा पंतप्रधान लायकीचा असलेला नेता राहुल गांधींच्या माध्यमातून पुढे येईल आणि आपल्या देशाला राहुल गांधींची गरज आहे. मला असं वाटतंय आज जे काही आपण इथं जमलेत, खऱ्या अर्थाने खरे देशभक्त आपण इथं आहे. आज सगळ्या कार्यक्रमासाठी आपण इथे उपस्थित राहिला हे सगळ्यांना आपल्याला हे लक्षात येतं की बाबासाहेबांनी जी आपली संविधानाची नीव जी ठेवलेली आहे ती नीव किती मजबूत आहे हे आपल्या या जनतेने लक्षात घेतलं पाहिजे. आणि मला असं वाटतं की खरं तर आपल्या पाठ्यपुस्तकात आपल्या संविधानाचा अभ्यासक्रम जनता कळलं पाहिजे. आपल्या संविधानात काय काय लिहिलेलं आहे, काय काय कायदे आलेले आहेत, तर आपली जनता परत आपल्यावरती कुणीही असं शासन करू शकणार नाही, BJP सारखं सरकार. त्याचबरोबर BJPनी जो लाठीमार केला तो अति अमानुष होता. विद्यार्थी अतिशय जखमी झाले. खूप ह्यांच्या मनात चीड होती विद्यार्थ्यांच्या. पण ही चीड एकदम आलेली नव्हती, तर ही चीड कुठं ना कुठंतरी धगधगत होती. ही धगधग कधीपासून सुरू झाली तर जेव्हा आमच्या राहुलजींनी भारत जोडो यात्रा सुरू केली. भारत जोडो यात्रेमध्ये लोकांना राहुलजींचा सहवास लाभला. राहुलजींनी अनेक BJPची सरकारची प्रकरणं बाहेर काढली, प्रेस कॉन्फरन्स घेतल्या. BJP सरकारचे जे निगेटिव्ह पॉईंट्स आहेत ते जनतेपुढे आणले. हे निगेटिव्ह पॉईंट्स या जेनजी लोकांच्या मनामध्ये रुजून बसले आणि त्यांना न्याय दिलेला आहे. जो जेनजींनी आज जे आंदोलन केलं ह्याची नीव कुठेतरी राहुलजींच्याच कडून पडलेली. त्यानंतर त्या धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला. 25 मुलं जीव घेतला. नंतर त्यांनी राजीनामा, आज 28 दिवस झाले त्यानंतर त्यांनी राजीनामा दिलेला आहे. आणि मी फक्त एवढं सांगू इच्छितो की हा युवकांची विजय ही जेनझी जी आमचे युवक आहे, जे विद्यार्थी आहे त्यांचा विजय आहे. आणि हा संघर्ष आता इथे थांबणार नाही. हा संघर्ष पुढे पण जारी राहणार. आणि जे या सत्तेचा अहंकार आहे की जे सांगत होती कि हम क्या कहते कि यूपीए सरकार नहीं है, ये सरकार कभी भी इस्तीफे नहीं लेती, तो इस्तीफा देना पड़ा. और आगे भी अगर ऐसी हरकत करेंगे तो युवक जाग गया है, देश की जनता जाग गई है, विपक्ष जाग गया है. और हमारे नेता राहुल जी गांधी, इनके लड़ाई के बाद, इनके संघर्ष के बाद ये जीत हमें मिली है. तो मैं राहुल जी गांधी का धन्यवाद देता हूँ यहाँ पे कि उन्होंने युवक की लड़ाई बहुत अच्छे से लड़ी. और युवक से भी ये कहना चाहूँगा कि अब हमें रुकना नहीं है. इनकी मनमानी जो हो चुकी थी हो गई है, पर अब हमें संघर्ष करना है और आगे इस लड़ाई को जारी रखनी है. इसके लिए एक शेर कहूँगा कि अभी तो ये अंगड़ाई है,
आगे और भी लड़ाई है, तो हमें आगे और लड़ना है और जीतना है और इस अहंकारी सत्ताधारियों को जड़ से उखाड़ के फेंकना है। और बस युवक से यही कहूंगा कि सारे युवक हमेशा एकजुट हो। इसके लिए एक नारा दूंगा, आवाज दो, हमें के, आवाज दो, हमें के। धन्यवाद। जय हिंद। महाराष्ट्रामध्ये आणि पूर्ण देशामध्ये चाललेलं वातावरण हा बीजेपी सरकारची हुकुमशाही होती, बरोबर आहे. परंतु नेट आणि CBSEच्या परीक्षेमध्ये जो पेपरफुटी झाली, त्या पेपरफुटीमध्ये 20-25 मुलांचा बलिदान गेलं. त्याला बलिदान बोलतंय, मृत्यू नाही पडले, बलिदान केलं. आणि मला आठवत आहे तर मी लहान असताना एक मालिका लागायची अलिफ लैला, त्यामध्ये एक चिराग भेटला होता, चिराग, आणि तो घासला का त्यातून जिन निघायचा, बोल मेरे आका मैं क्या करू, बरोबर आहे. आणि तो आका या देशाला चालवत होता. तो आका नरेंद्र मोदी, अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस त्याचा गुलाम आहे. आणि महाराष्ट्रामध्ये लोकांवर अन्याय होतो आणि देशाच्या मुलांवर अन्याय होतो. म्हणून महाराष्ट्रामध्ये आणि देशाच्या मुलांवर हा जनतेचा आवाज आहे. या हुकुमशाही विचार केला पाहिजे. हा जनता आक्रोश आहे, हा विजय जनतेचा आहे, हा देशाच्या जनतेचा विजय आहे आणि हा असाच विजय राहत राहील. केंद्रातून आता 2 वर्षामध्ये 2 वर्षाचा काळ राहिलेला आहे. 2 वर्षात त्यांच्या कंपनीवर आपल्याला लाथ मारायचे आणि त्यांना हाकलून लावायचे. आणि खरी तर महात्मा गांधींच्या रस्त्यावर, महात्मा गांधींनी दिलेला जो रस्ता होता सत्य, संयम आणि अहिंसा, त्या रस्त्यावर चालणारे हे काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत. आणि आपल्याला नक्कीच एक दिवस यश मिळेल, यामध्ये तील मात्रही शंका नाही. आणि त्यांनी ओबीसीचा मुद्दा एक सांगितला होता की प्रत्येक जात न्याय जनगणना करू, पण आजही प्रत्यक्षामध्ये कुठल्याही ओबीसी बांधवाची जात न्याय जनगणना झाली नाही. ते तिथेच मागे पडले आहेत. आणि पुन्हा एकदा पुन्हा ताकदीने आपण त्यांच्यावर चढाई करण्याचं काम जरूर करू. धन्यवाद.